आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले। पुण्यातल्या स्वारगेट परिसरातल्या एका हॉटेलमधून कासले यांना ताब्यात घेतले। सकाळी 11च्या सुमारास पोलिसांना शरण जाणार असल्याचं कासले यांनी सांगितलं होतं। मात्र त्याआधीच हॉटेलमधनं आज पहाटेच बीड पोलिसांनी कासलेंना ताब्यात घेतलंय। परळीमध्ये ईव्हीएम सोबत छेडछाड करण्यात आली आणि त्यासाठीच आपल्याला बाजूला करण्यात येते आणि नंतर अकाउंटवरती 10 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचंही निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी सांगितलंय। तर वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडेंची ऑफर होती असा आरोप देखील कासलेंनी पुन्हा एकदा केलेला आहे। कासलेंना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, अखेर पहाटेच पोलिसांनी स्वारगेटमधनं ताब्यात घेतलेलं आहे कासलेंना, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जसं बघितलं की काल रणजित कासले जे निलंबित PSI आहेत ते खरं तर काल पुणे विमानतळावरती आलेले होते आणि त्यानंतर ते इकडे मुक्कामी होते। जेव्हा ते काल पुणे विमानतळावरती आलेले होते तेव्हा सुद्धा त्यांनी अनेक आरोप प्रत्यारोप केले। त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना देखील डायरेक्ट चॅलेंज केलेलं आपण पाहायला मिळालं आणि अनेक राजकीय नेत्यांवरती देखील त्यांनी आरोप केलेले पाहायला मिळाले। काल NDTVशी संवाद साधताना त्यांनी असं देखील सांगितलं होतं की मी इथे मुक्कामी असणार आहे, परंतु आज पहाटेच्या सुमारास स्वारगेटमध्ये जेव्हा ते एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते, जसं आपण त्या CCTV फुटेजमधनं बघू शकतो, तेव्हा पुणे पोलिसांनी त्यांना बीड पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। खरं तर अनेक दिवस हे फरार होते। काल दिल्लीवरनं रणजित कासले हे पुण्यात दाखल झालेले होते विमानतळावरती। सगळ्यांनी पाहिलं, त्यांनी जे माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर आता जेव्हा बीड पोलिसांकडे त्यांना ताब्यात देण्यात आलेलं आहे, तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नक्की काय कारवाई करण्यात येईल, कारण इतके दिवस झाले दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप होत आहे। तर आता त्याचा निष्कर्ष काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर आता पुढची कारवाई जी आहे ती बीड पोलिसांच्या वतीने केली जाईल। या संदर्भात ते सगळे अपडेट तुमच्याकडून घेत राहूच।